आपण बघतोय संभाजीनगरमध्ये भाजपच्या तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमायला सुरुवात झाली आहे. राज्यभरामध्ये भाजपकडून तिरंगा रॅली काढली जाते आहे. मुंबई पुण्यानंतर आता संभाजीनगरमध्ये सुद्धा ही तिरंगा रॅली निघणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तिरंगा रॅलीमध्ये गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून देशप्रेम दृढ व्हावं, तिरंग्याविषयी आदर वाढावा याच अनुषंगानं आणि यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 9 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत भाजपकडून राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिरंगा रॅली काढली जाणार आहे. मुंबई आणि पुण्यातल्या तिरंगा रॅलीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहभागी झालेले होते. आता संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये या तिरंगा रॅलीला सुरुवात होईल. हातात भारताचा तिरंगा ध्वज घेऊन सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. देशप्रेम अधिक दृढ व्हावं यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघितलं मुंबई पुण्यामध्ये सुद्धा तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये फक्त तिरंगा ध्वज होता. आता सुद्धा संभाजीनगरच्या रॅलीमध्ये सुद्धा तिरंगा ध्वज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कुठेही भाजपचा पक्षीय झेंडा किंवा बॅनर यामध्ये आपल्याला दिसत नाहीये. अधिक माहितीसाठी जाऊयात. विशाल करोळे आपले प्रतिनिधी थेट संभाजीनगरवरून आपल्या सोबत आहेत. विशाल, छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर पूर्णतः तिरंग्याची लाट असल्याचं चित्र आज संभाजीनगरच्या रस्त्यावर आपल्याला दिसतंय. भाजपनं खरं तर या तिरंगा रॅलीचं आयोजन केलंय, मात्र शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं या तिरंगा रॅलीत सहभागी झाले. आबाल, वृद्ध, महिला सगळेच या रॅलीमध्ये आहे आणि देशप्रेमाची वेगळीच लाट आज छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर आपल्याला दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही तिरंगा रॅली होणार आहे आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याला वंदन करून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला याचा समारोप होणार आहे. मराठवाड्यातले, विदर्भातले आणि खानदेशातले बरेच मंत्री सुद्धा या रॅलीला सहभागी होणार आहे आणि महत्वाचे म्हणजे ही सर्व मंडळी ज्योतिबा फुले स्मारकापासून तर क्रांती चौकापर्यंत पायी या रॅलीत सहभाग होणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन उद्या आहे, मात्र त्याचा जल्लोष छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर 14 ऑगस्टलाच आपल्याला दिसतोय. असं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झालंय. संदीप, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.